नमस्कार बालमित्रांनो, माझ्या माय स्कूल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता 9वीची मराठी कविता शिकवणार आहे. कवितेचं नाव आहे संतवाणी. धरीला पंढरीचा चोर. संत जनाबाई या विठ्ठलाच्या भक्त होत्या. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री, संत नामदेवांच्या शिष्या. त्यांना संत नामदेवाच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. संत जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली. विशुद्ध वात्सल्य, समर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीतून ओतप्रत भरलेली. संत जनाबाई या विठ्ठल भक्त होत्या. त्या आपल्या संसारात असतानाही त्यांनी विठ्ठलाची भक्ती सोडली नाही. त्यांचं अतोनात विठ्ठलावर श्रद्धा होती. ते या आपल्याला कविते दिसले. प्रस्तुत अभंगात संत जनाबाई भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले याबाबत वर्णन केले. ते म्हणतात की आपल्या भक्तीतून देवाला मी बांधूही शकते. माझ्या भक्तीतून देवाला मी बोलू शकते. प्रत्येक माझ्या संकटाच्या वेळी देव माझ्यासाठी धावून येतो, मला कशी मदत करतो ते ह्या कवितेत त्यांनी दाखवलेले. संत जनाबाई या त्यांच्या गोवऱ्यासुद्धा विठ्ठलमय झाल्या होत्या. त्या गोवऱ्या थापतानाही त्यांचं नामस्मरण चालू राहायचं, विठ्ठल विठ्ठल. एकदा असंच एक स्त्रीने त्यांच्यावर आरोप लावला होता की जनाबाईने माझ्या गोवऱ्या चोरल्या. तेव्हा संत नामदेव म्हणाले की तुमच्या गोवऱ्या चोरल्या हे कशावरून तुम्हाला वाटतं? त्या स्त्रीने सांगितले की या गोवऱ्या माझ्याच आहेत. तेव्हा संत नामदेव त्या गोवऱ्यांजवळ गेले आणि गोवऱ्यांना कान लावला. तर त्यांना प्रत्येक गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज होता. ते म्हणाले, त्या स्त्रीला म्हणाले की तुमच्या ज्या गोवऱ्या होत्या ना त्यासुद्धा विठ्ठलमय झालेल्या आहे. संत जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्यांचा त्यांना संग लागला आहे. अशा पद्धतीने वाईट व्यक्तीला चांगल्या व्यक्तीचा संग लागला आहे, तोही भक्तिमय होतो. संत जनाबाई खूप देवावर त्यांची श्रद्धा होती. चला तर बघूया आपण कविता. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पंढरीचा चोर म्हणजे विठ्ठल. आपल्या पंढरपूरचे दैवत विठ्ठल यांना म्हणजे ते पंढरीला राहतात. पंढरीला त्याची स्थापना आहे. जे पंढरीचा चोर, त्यांनी देवाला चोराची उपमा दिली आहे. गळा बांधून या दोर म्हणजे त्यांना भक्तिरूपी दोर बांधलेला आहे. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडिला. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडिला म्हणजे माझ्या भक्तीने मी देवाला माझ्या हृदयात ठेवलं. आत विठ्ठल कोंडिला म्हणजे देवाला मी माझ्या हृदयात कोंडिलं आहे. पूर्ण माझं शरीर विठ्ठलमय झालेलं आहे. हे पूर्ण शरीर देवाचं आहे. आत्मा म्हणजे आपला देवच असतो. आत्मा म्हणजे विठ्ठल असतो. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडिला. शब्द केले जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. त्यांच्या कवितेत असे शब्द वापरले जातात की त्या शब्दांनी देवाच्या पायाला बेड्या घातल्या जातात. देवाला त्यांचं ऐकावंच लागतं, त्यांचा हट्ट पुरवावाच लागतो. सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. सोह म्हणजे 100 सहस्र शब्दांचा मारा केला. अनेक शब्द देवाला त्या शब्दाने मारलं. देवाला चोर म्हटलं. संत जनाबाई भक्तांना काही म्हणायचे. वेडा म्हटलं. असे अनेक प्रकारचे शब्द त्यांनी आणि विठ्ठल काकुळतीला आला म्हणजे विठ्ठल मला शरण आला. सो शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला. ज्या भक्ताने देवापुढे आपली वेदना मांडली तर देवाला शरण यावं लागतं. त्या जनाबाईंचं पूर्वीच्या काळी खूपच आदरणीय उदाहरण होते. संत जनाबाई यांना घरात कोंडलं जायचं. त्यांना
बंद खोलीत देव भेटायला यायचा. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप घेतले गेले होते. त्यांच्यापासून देवाने त्यांना मुक्त केले. त्यांनी आपल्या भक्तीपासून खरा भक्ताला देव खरंच भेटतो. जनी म्हणे बा विठ्ठला, जेवे ना सोडी मी तुला. जनी म्हणजे जनाबाई. जनाबाई आपल्या विठ्ठलला बा म्हणते. बाप, आई, भाऊ सगळं ती विठ्ठलाला, सगळे नावं विठ्ठला देवाला देते ती. जेवे ना सोडी मी तुला. जनाबाई म्हणते मी तुला सोडणार नाही विठ्ठला, तू माझ्याजवळ ये, मला मदत कर, मला भक्तिमय तुझ्या नावाचे नामस्मरण करू दे. सकल संत गाथा खंड पहिला, संत जनाबाईचे अभंग क्रमांक 128 मधला हा अभंग आहे जनाबाईंचा. जनाबाई या विठ्ठलप्रिय होत्या. विठ्ठलाचे अनेक असे भक्त होऊन गेले. संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, त्यात संत जनाबाई होत्या. अशा पद्धतीने कविता आहे, छान लयबद्ध म्हणतात. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडिला, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडिला. शब्द केले जवा जुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, शब्द केले जवा जुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सो शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला, सो शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला, जीवे न सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर. अशा प्रकारे संतवाणीमधली धरिल्या पंढरीचा चोर अशी उत्तम कविता आहे संत जनाबाईंची.